जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यांना सुख देण्याचा सतत प्रयत्न करत असतो, त्या माणसाला दुःख का भोगावं लागतं? हा एक मनाला पडलेला प्रश्न. याचं उत्तर मिळाले का कधी? रामकृष्ण हरी. खरंच आहे, जो माणूस संबंध जगाला आपलं सुख वाटत असतो, संबंध जगाला आनंदी ठेवण्यासाठी स्वतः धडपड करत असतो, त्याच माणसाला अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागतात. हे कशा पद्धतीनं? जसं एखादा माणूस, हे जीवनातलं एक सत्य आहे आणि हे सत्य आपल्याला कधी कळेल? ज्यावेळेस आपण रस्त्यानं जात असताना वाटेमध्ये एखाद्या फुलाच्या झाडावरनं फुलाचा सडा खाली पडावा आणि त्याच्यावरनं लोक ये जा करीत राहावी आणि त्यावेळेस आपण जाऊन त्याला म्हणावं, अरे फुला, तुला असं का भोगावं लागतंय? का तुला एवढा त्रास सहन करावा लागतो? कारण अनेकांना सुवास देणारा, अनेकांच्या जीवनामध्ये सुगंध पसरवणारा ते फुलं आज प्रत्येकाच्या पायदळी का तुडवले जातात? शेवटी प्रत्येक फुलाचं ते नशीबच आहे किंवा फुलाचं ते एक प्रकारचं त्याच्या जीवनातलं अबाधित कर्म आहे समजा. तशा पद्धतीनं माणूस सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेकांचं चांगलं करत असतो, पण वास्तवात जो दुसऱ्याचं चांगलं करायला जातो त्याच्या जीवनामध्ये मात्र काही चांगलं घडत नाही. एवढंच खरं आहे. रामकृष्ण हरी.